नमस्कार, मी अर्पणा माने. सध्याच्या धगाधगीच्या जीवनात आणि सोशल मीडियाच्या जीवनात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सोशल मीडियाचा मेंटल हेल्थवर काय परिणाम होतो, त्याविषयी आपण बोलणार आहोत मानसोपचार तज्ज्ञ शाल्मली रानमाळे काकडे. आणि हा जो एपिसोड आहे तो खास करून माझ्यासाठी आहे आणि माझ्यासारख्या जे सोशल मीडियावर ऍडिक्टेड आहेत त्यांच्यासाठी आहे. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे भाषण असं काही व्हायला नको. सोशल मीडियाच्या रिलेटेड सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण मॅडमांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम, सर्वप्रथम शो मध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप म्हणजे महत्वाचा प्रश्न, सोशल मीडियाचा आपल्या हेल्थवर काय परिणाम होतो? परिणाम होतोच हे तर सर्वांना माहितच आहे. आता तो प्रश्न विचारणं खरं तर चुकीचं आहे की परिणाम होतो का, तर काय परिणाम होतो नेमकं हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नक्की जाणून घेऊया, पण मला सुरुवात तुमच्यापासूनच करायची. जसं की तुम्ही म्हणालात की हा एपिसोड किंवा हा सेक्शन तुमच्यासाठी आहे. तुम्हाला काय जाणवतं की जेव्हा तुम्हाला या मोबाईल सारख्या उपकरणाचा किंवा मोबाईल सारख्या इतर पण स्क्रीन्स आहेत, जसं की लॅपटॉप आहे, टॅब आहे, टीव्ही आहे, तर या सगळ्या स्क्रीन्सचा तुम्हाला कोणत्या गोष्टींवरती परिणाम होतो असं जाणवतं? डोळे तर दुखतातच, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकटं राहायला आपण प्रेफर करतो, म्हणजे कारण की ते वापरायला तेवढा निवांत वेळ मिळतो. बरोबर. तर मी कदाचित प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते की सोशल मीडियाचा परिणाम हा डेफिनेटली तुम्ही म्हणता तसा होतोच. तर तो सर्वात प्रथम आपल्या शारीरिक आरोग्यावरती प्रकर्षाने दिसतो. जसं की डोळे दुखणं, मान दुखणं किंवा इथे प्रेशर वाढणं. तुम्हाला कधी कधी जाणवत असेल की अंगठा पण तुमचा स्क्रोल करून 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 हा भाग थोडासा दुखतो. तर हे सगळे रिसर्चने सिद्ध झालेले आजार आहेत की आता त्याचे सिंड्रोम झालेत की स्क्रोलिंग थंब सिंड्रोम किंवा अशा प्रकारचे त्याचे डेव्हलप होणारे नवीन नवीन आजार दिसत आहेत. पण आपला जो विषय आहे की याचा मानसिक आरोग्यावरती कसा परिणाम होतो, तर सर्वात प्रथम जसं की एकटं राहणं प्रेफर करतात माणसं, कारण की त्याच्यावरचे जे काही ऍप्स असतात किंवा समाज माध्यमांवरती तुम्ही जे ऍक्टिव्ह राहणं पसंत करता, तर त्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्हाला तेवढा निवांत वेळ पाहिजे असतो किंवा त्या सगळ्या गोष्टींवरती काहीतरी करण्यासाठी तुम्ही एकटं असणं, आजूबाजूला जास्त तुमच्या गाजावाजा नसणं हे प्रेफर करता. तर त्याचं नाव आहे समाज माध्यम, म्हणजे ज्याच्यातून तुम्ही सोशली कनेक्ट होणं हा उद्देश आहे. पण त्याचा उलटा परिणाम हा दिसून येत आहे की त्याच्यामुळे माणसं उलट एकट्यात जात आहेत, म्हणजे ती आयसोलेटेड होत आहे. आणि हा विरोधाभास आहे, तुम्ही असं म्हणू शकता की समाज माध्यमांचा एक आधीचा उद्देश हा होता की लोकांनी एकमेकांपर्यंत पोहोचणं, कम्युनिकेट करणं, एका क्लिकवरती तुम्ही इथे बसून कुठल्या दुसऱ्या देशातल्या माणसाशी बोलणं. तर हा थोडा व्यापक दृष्टिकोन होता, पण तो आत्ताच्या आयुष्यामध्ये थोडा वेगळ्या पद्धतीनं झालेला आहे की तुम्हाला इथल्या जवळच्या व्यक्तींसाठी सुद्धा याचा सहारा घ्यायला लागतोय. तुम्ही रिअल कम्युनिकेशन पेक्षा या कम्युनिकेशन मध्ये जास्त कम्फर्टेबल आहात. तर हा एक मोठा परिणाम आहे की माणसांचा कॉन्फिडन्स किंवा माणसांचं कम्युनिकेशन स्किल किंवा त्यांचे परस्पर नातेसंबंध जपण्यासाठीचे स्किल्स जे आहेत ते याच्यामुळे खालावत आहेत. आधी माणसं छान बोलू शकायची, मोकळेपणाने भेटू शकायची, पण आता त्यांना ते अनकम्फर्टेबल वाटतं आणि टेक्स्ट करणं किंवा कॉल करणं हे जास्त कम्फर्टेबल वाटतं. आमची माणसं जवळ आलेली आहेत आणि जवळची माणसं दूर गेलेली आहेत असं म्हणू शकतो. आणि त्याचा वैयक्तिक एक परिणाम की तुमचे स्किल्स स्वतःचे जे काही आहेत ते डेव्हलप होण्यापेक्षा थोडेसे त्याची क्वालिटी खराब होत आहे. नेमकं आता सोशल मीडिया हे तर मी तर म्हणते की आता जन्मलेलं आहे ते वाढतच जाणार. सध्या बाळाची स्टेज आहे त्याची, ते पहिली दुसरीत जाते, त्याला आपण थांबवू शकत नाही. बरोबर. त्याची वाढच होत जाणार, ग्रोथ होत जाणार. आपल्याला ते कंट्रोल करायचं आहे. म्हणजे मला तरी वैयक्तिक ते कंट्रोलच करायचं आहे. कारण खूप मी तर इन्स्टावर किती तास मी रील्स बघायला लागले मला माहित नाही. सो अशा लोकांना काय तुम्ही सजेशन्स द्याल आणि उपाय काय सांगाल कमी करायचं आहे? जसं तुम्ही म्हणालात की ते वाढतच जाणार आहे, तर त्याचं मी साधं उदाहरण देते की सगळ्या ऍप्सचे जे काही स्वरूप आहे, जसं की त्याचं इन्फिनाइट स्वरूप आहे, म्हणजे त्याला असीमित म्हणतात. त्याला कुठेही स्टॉप होत नाही. म्हणजे तुम्ही दिवस रात्र महिने वर्षानुवर्ष जरी स्क्रोल करत बसला तरी त्याला खाली कुठेही अशी सूचना येत नाही की संपले, आमच्याकडचे रील्स संपले किंवा आमच्याकडचा कंटेंट संपला.
तर त्याचं स्वरूपच असं बनवलेलं आहे तुम्हाला फसवण्यासाठी, तुम्हाला त्या एका पद्धतीच्या ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी, की आम्ही तुम्हाला भरमसाठ कंटेंट देतो, तुम्ही बघा, जेवढं हवं तेवढं बघा, मग तुमचे काय काम असतील बाजूला ठेवा, तुमची प्रोडक्टिव्हिटी, तुमचे छंद, हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि तुम्ही फक्त हे पाहत राहा. तर याला सर्वात मोठा उपाय हाच आहे की त्यांच्याकडून कोणताही थांबण्याचा इशारा मिळणार नाहीये, तर तो थांबण्याचा इशारा आपल्या डोक्यामध्ये तयार करणं किंवा आपल्या मनामध्ये जाणवणं, याची जरी सुरुवात झाली तरी आपण जेव्हा केव्हा ते जाणवेल, जेव्हा केव्हा तो स्टॉपिंग क्यू ज्याला म्हणतात, की एखादी गोष्ट थांबवण्याची सूचना, ती मनात आल्यानंतर आपण त्या गोष्टीवरती ऍक्ट तरी करू की हा ठीक आहे, मला आता माझ्या बाजूने थांबायला पाहिजे, कारण हे तर थांबणार नाहीये. तुम्ही स्वतः देखील अनुभवलेलं आहे की ते थांबत नाही. तर जेव्हा तुम्हाला कळेल की मी बरंच वापरते, आता मी बरेच रील्स पाहिले आणि त्याच्यातून प्रोडक्टिव्ह असं काहीच मिळत नाहीये, आणि हे जेव्हा तुम्हाला एक जाणीव म्हणतात किंवा तुम्ही याबाबत दक्ष होता, सतर्क होता, तेव्हा तुम्हाला त्या मोमेंटला पकडून, त्या क्षणाला पकडून त्याच्यावरती छोटीशी कृती करता येईल की ठीक आहे, मला आता जाणवलं ना, मग मी एक 5-10 मिनिटं बाजूला ठेवते. खूप स्वतःवरती हट्ट लागून खूप कमी करण्याची स्टेज तुम्हाला अनुभवता येत नसेल किंवा तुम्हाला जमणार नसेल, तर यू कॅन स्टार्ट विथ स्मॉल स्टेप्स. की मला जेव्हा जाणवतं तेव्हा मी 10 मिनिटं बाजूला ठेवेन. दिवसातली 10 मिनिटं एक 3-4 वेळेला जरी जाणवली तरी तुम्ही 40-45 मिनिटाचा कालावधी तुमचा स्क्रीनचा कमी करू शकता. सो सर्वात प्रथम हा उपाय आहे की तुम्हाला तो आतून इशारा मिळणं की आय हॅव वॉच्ड इनफ कंटेंट आणि मला आता जाणवते की मी खूप, माझं काम राहिलंय, माझं हे राहिलंय आणि आता मी बरंच पाहिलंय, तर आता मी थोडं थांबवते. तर त्याच्यावरती ऍक्शन घेणं, त्या जाणीवेवरती, त्या क्षणावरती तुम्ही ऍक्ट करणं, ही एक गोष्ट आपण मानू शकतो. दुसरी अशी आहे की तुम्ही त्याचाच वापर करून सेट रिमाइंडर्स फॉर युअर सेल्फ, की एक 40 मिनिट्सचा किंवा 1 आवरचा दिवसभरातून त्या ऍपला रिमाइंडर लावणं. तसे त्याच्यात फंक्शन्स आहेत, आपण त्याचा वापर नाही करत शक्यतो. सो असं तुम्ही त्याचाच वापर करून लिमिटेशन्स लावू शकता, जसं की त्याच्यानंतर तुम्हाला तो वापरता येणार नाही किंवा ते ऍप लॉक होऊन जाईल शक्यतो. स्क्रीन टाईम मॅनेज करण्याचे पण ऍप्स आहेत, म्हणजे आय हॅव वॉच्ड इनफ कंटेंट आणि मला आता जाणवते की मी खूप, माझं काम राहिलंय, माझं हे राहिलंय आणि आता मी बरंच पाहिलंय, तर आता मी थोडं थांबवते. तर त्याच्यावरती ऍक्शन घेणं, त्या जाणीवेवरती, त्या क्षणावरती तुम्ही ऍक्ट करणं, ही एक गोष्ट आपण मानू शकतो. दुसरी अशी की तुम्ही त्याचाच वापर करून सेट रिमाइंडर्स फॉर युअर सेल्फ, की एक 40 मिनिट्सचा किंवा 1 आवरचा दिवसभरातून त्या ऍपला रिमाइंडर लावणं. तसे त्याच्यात फंक्शन्स आहेत, आपण त्याचा वापर नाही करत शक्यतो. सो असं तुम्ही त्याचाच वापर करून लिमिटेशन्स लावू शकता, जसं की त्याच्यानंतर तुम्हाला तो वापरता येणार नाही किंवा ते ऍप लॉक होऊन जाईल शक्यतो. स्क्रीन टाईम मॅनेज करण्याचे पण ऍप्स आहेत, म्हणजे थोडंफार असं आहे की आजार पण तेच देत आहे आणि औषध पण कुठेतरी तेच देत आहे, कारण सगळी काम आता बऱ्यापैकी त्याच्यावर तेच ना. म्हणजे त्याचा उद्देश हा फक्त आता कम्युनिकेट करणं हा राहिला नाहीये, मनोरंजन पण त्यात आहे. तुम्ही मूवीज पाहताय, तुम्ही रील्स पाहताय, त्याच्यातच आहे. तुम्हाला कॅलेंडर, कॅल्क्युलेटर, टॉर्च, सगळ्या गोष्टी त्याच्यातच देतात. तर म्हणजे ते एक मल्टीमीडिया झाले, मल्टीटास्क झालेला आहे. म्हणजे ते खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पुरवतात. तुम्ही त्याचा उपयोग तेवढ्याच सगळ्या गोष्टींसाठी करत राहता. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही घरातलं कॅलेंडर बघायचं सोडून त्यातलं कॅलेंडर बघणार, तेव्हा तुमचा अजूनच जास्त कल इकडे वाढणार. किंवा कॅल्क्युलेटर्स किंवा स्वतः हाताने कुठले तरी हिशोब करायच्या ऐवजी जेव्हा तुम्ही त्याच्यातून करणार, तेव्हा आपला ओढा अजूनच त्या बाजूला वाढणार आहे. हे तर झालं आपल्या बाबतीतलं झालं. लहान मुलांमध्ये सुद्धा अतिशय प्रमाण वाढलेले आहे, प्रचंड प्रमाण. बाहेरचे खेळ पूर्ण बंद झाले आणि मोबाईल दिल्याशिवाय माझं बाळ जेवतच नाही, असे काहीला ते कॉन्फिडन्सच आहे. आणि माझ्या बाळाला युट्यूब मधलं सगळं समजतं, माझ्या बाळाला सगळं येतं फोन मधलं. आईला सुद्धा अभिमान आहे की माझ्या बाळाला सगळं येतं. पण मला सांगा, ते तसा अभिमान असणं किंवा तसं कौतुक असणं सकारात्मक आहे का? ते खरंच कौतुक असणं आहे का? अजिबातच नाही. बरोबर. मग आता ही सवय कोणी लावली? जर आपण मुळापासून त्या प्रश्नाकडे बघायचं झालं
तर सुरुवातीला जेव्हा बाळ रडलं असेल किंवा कुठल्या तरी गोष्टीसाठी हट्ट केला असेल आणि तुम्ही पाहुण्यांच्या ठिकाणी आहे, तुमची भाजी करपते, तुमचं काहीतरी महत्वाचं काम आहे, तेव्हा तो मोबाईल आणून त्याच्या हातात द्यायचं काम कोणी केलं की हे बघ थोडा वेळ, माझं काम होईपर्यंत किंवा माझं मी हे करते तोपर्यंत, जे खरं रडू नको किंवा हे बघ पण मग हट्ट करू नको, अशी सुरुवात कुठे ना कुठेतरी पालकांकडून देखील होते. त्याच्यामुळे जेव्हा लहान मुलं आणि मोबाईल हा विषय येतो तेव्हा मी पहिले पालकांना पकडते की नाही, आपला पण त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे, सिंहाचा वाटा. हा, आणि तो काही खूप कौतुकास्पद नाहीये. तर मग आपण जेव्हा आपल्या पालकत्वात काही गोष्टी जाणीवपूर्वक बदल करतो, जसं की आपण खेळू, आपण बोलू किंवा चल ठीक आहे मी बसते तुझ्या बरोबर काही गोष्टी करायला, किंवा जर ते मूल रडत असेल तर त्याला तुमच्या स्पर्शाने, तुमच्या वाक्याने, तुमच्या समजावण्याने शांत करायचं जास्त जर तुम्ही जास्त म्हणजे हे एम जास्त ठेवलं तर तुम्हाला ह्याची गरज पडणार नाही. कारण की आपल्याला आपल्या पालकांनी किंवा तुम्ही आधीही पाहिलेलं आहे की ही गोष्ट नव्हती आपल्या आयुष्यामध्ये, तेव्हा पण मुलं छान पद्धतीने जेवायची, अभ्यास करायची. म्हणजे हा काही नियम आहे असं नाहीये की मोबाईल नसेल तर जेवणार नाही, मग तो लागतोच त्याला, किंवा मग बाहेर खेळायला काही नाही म्हणून तो त्याच्यावरती खेळतो. अशा कोणत्याही नियमांमध्ये अडकून तुम्हाला याचं स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. तुम्ही त्याच्यापासून सुरुवात करा. कारण की मी आमच्या बाजूने आम्ही ज्या केसेस पाहतो त्याच्यामध्ये असं पाहिलंय की मोबाईलचा वापर जितका जास्त तितकं त्या मुलाची अध्यापनाची क्षमता कमी कमी होत चाललेली आहे, एकाग्र होण्याची क्षमता कमी होत चाललेली आहे, ज्याला अटेन्शन डेफिशियन्सी म्हणतो, किंवा तो हायपर ऍक्टिव्ह होत चाललेला आहे. त्याचा एका जागी बसण्याचा स्टॅमिना मोबाईलसाठी प्रचंड आहे, पण तीच गोष्ट जर त्याला तुम्ही अभ्यासासाठी सांगितली तर तो 5-10 मिनिटं पण न हलता बसू शकणार नाही. पण मोबाईल तो तासनतास डोळ्याची पापणी न लावता पाहू शकतो. म्हणजेच काय की याचं एडिक्शन हे आता प्रॉब्लेमॅटिक होत चाललेलं आहे, किंवा त्याच्या विद्यार्थी दशेवरती खूप मोठा परिणाम होत आहे. अटेन्शन कमी, तर त्याला ज्या गोष्टी बसून लक्ष देऊन शिकायच्या तो त्या शिकूच नाही शकणार. मग शिकू नाही शकला तर त्याचं आकलन नाही होणार आहे. आकलन नाही झालं तर त्याच्या आयुष्यातल्या त्याच्या पुढच्या कामांसाठी जे त्याला व्यवहार ज्ञान किंवा शैक्षणिक ज्ञान लागणार आहे ते मिळणार नाही. सो याची सुरुवात छोटी दिसू शकते, पण याचे परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणू आपण ते प्रचंड मोठे जाणवू शकतात. आणि ते तुम्हाला इतक्यात दिसणार नाहीत कदाचित. ते मूल थोडं किशोरवयीन झाल्यानंतर किंवा त्याचं अडल्टहुड मध्ये तो मोठा होत असताना जाणवेल की त्याला आता अभ्यासाची गोडी नाही, किंवा त्याला साधं 2-3 पानं वाचायची आहेत कुठल्या तरी पुस्तकाची, ती त्याला वाचता येत नाहीये, किंवा त्याला इतर मित्रांमध्ये काही रस नाही राहिलेला, त्याला गेम तो किंवा काहीतरी मोबाईलवरती पाहत राहणं, युट्यूब पाहत राहणं या गोष्टीत जास्त रस वाटतो. हेच जर आपण आजपासून आपल्या घरापासून आपल्या स्वतःपासून थांबवलं तर मग जास्त प्रभावी आहे. आणि आपण स्वतः त्याच्या पुढे किती मोबाईल पाहतो ही पण गोष्ट मला मांडू वाटते. कारण की मुलं अनुकरण खूप छान करतात. म्हणजे मुलांची शिकण्याची पद्धतच असते की ते बघतात, लक्षात ठेवतात आणि करतात. तर मग जेव्हा केव्हा ते आपल्याला मोबाईलवरती पाहतात, खूप वेळासाठी पाहतात, तेव्हा ते आपोआपच त्याच्यासाठी हट्ट करणार किंवा हे कारण देतील की तुम्ही पण पाहताय ना, मग मी का नाही पाहायचं. सो आपल्याला आपल्यामध्ये बदल करून मग त्या पालकत्वात बदल डेफिनेटली करता येईल. एक फोबिया म्हणता येईल की मोबाईल नसलं तर घाबरल्यासारखं होते. तुम्हाला होतं? मला होतं. हे सगळे प्रश्न माझ्यासाठी आहेत. मी सुरुवातीलाच म्हटले. ओके. माझ्या रिलेटेड जे कोण आहेत, म्हणजे माझ्यासारखं रिलेटेबल आहेत, त्यांनी ते घ्यावं. पण घाबरल्यासारखं होतं, किंवा रात्री झोपताना मोबाईल हा उशीजवळच पाहिजे. ओके. तो लांब नाही. एक माझ्या मते 7 ते 8 तास मोबाईल माझ्यापासून बाजूला असतो, अदरवाईज तो माझ्यासोबतच असतो. अशी भीती वाटायला लागते की काय झालं, कुणाचा महत्वाचा मेसेज आलाय का, किंवा काय जग माझ्यापेक्षा पुढे गेलेलं आहे. 5 मिनिटं. याला एक टर्म आहे बाय द वे, याला म्हणतात फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, FOMO है ना. तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला कसं तरी वाटणं, बेचैन होणं, काहीतरी आलं असेल मला कळलं नाही तर, किंवा काहीतरी असं होत असेल आणि जे मला माहितीच नाही, ट्रेंड आहे, पुढे गेलं मी मागे राहिले. तर या सगळ्या गोष्टींची सुरुवात आहे त्या शब्दापासून की तुम्हाला भीती वाटायला लागते की तुम्ही कुठल्या तरी गोष्टींपासून वंचित राहाल, म्हणजे मिस आउट कराल, कुठल्या गोष्टींपासून तुम्हाला दूर फेकल्या गेल्यासारखं वाटेल,
एका प्रवाहापासून तुम्ही दूर कुठेतरी जाताय, बरोबर. लेफ्ट आउट फील करणं आहे ना, ते हो, असं. हो, हो. तर आता काय आहे की तुम्ही ट्राय करून बघा. हम्म. जर हे खास तुम्हाला तुमच्यासाठी जरा जास्त महत्वाचं वाटतंय तर तुम्ही प्रयोग करायला हरकत नाही की 1-2 तास जाणून बुजून मोबाईल बाजूला ठेवायला सुरुवात करा आणि मला ते चेक करा की काय मागे पडलंय का, किंवा मला असं काय समजायचं राहिलंय ज्याने माझं नुकसान होतंय. आणि आय बेट की तुम्हाला काहीच नाही जाणवणार, किंवा तसं काहीच महत्वाच्या घडामोडी त्याच्यात होत नसतात ज्याचा डायरेक्टली परिणाम माझ्या आयुष्यावरती होतोय. आणि जर मला त्या वेळेत समजल्या नाही आणि थोडा वेळ नंतर समजल्या तर असा त्याचा काही मोठा परिणाम होणार नाही. तर ही गोष्ट आपल्याला ना पहिले इथून समजून घ्यायला लागेल की मला नाही फरक पडणार आहे, किंवा मला एखादी गोष्ट 2-3 तास लेट समजली, किंवा चला आपण असं म्हणू की 1 दिवस लेट समजली, तर त्याचा असा कोणताही वाईट परिणाम माझ्या आयुष्यावरती होणार नाही, माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या कोणत्याही गोष्टी थांबणार नाही. हे जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट कराल किंवा त्याच्याबद्दल जेव्हा यू विल मेक पीस विथ इट की नाही हा ठीक आहे, असं असणं ठीक आहे, तेव्हा त्याची तेवढी ओढ जाणवणं किंवा बाजूला नसताना खूप बेचैनी जाणवणं होणार नाही. त्याला तुम्हाला प्रयोग सुरू करायला लागतील आणि मग बघायला लागतील की काय होईल. नक्कीच मी प्रयत्न करेन. शेवटचा प्रश्न माझा की तुम्ही पण एक आई आहात, म्हणजे तुम्ही म्हटलं की मला लहान बाळ आहे. लहान बाळांच्यावर आपल्यामुळेच परिणाम होतात, म्हणजे आई वडिलांचा गैरप्रभाव. तुम्ही किती काळजी घेताय Okay. माझ्या बाळावर सोशल मीडियाचा किंवा मोबाईलचा काही परिणाम व्हायला नको यासाठी? मी तुम्हाला म्हणजे माझ्या घरातले पण सांगतील की आम्ही सुरुवातीपासूनच ठरवलंय की बाळाला 2 वर्ष होईपर्यंत स्क्रीन दाखवायची नाही. आणि आता ते 10 महिने पूर्ण झाले आणि आम्ही आतापर्यंत तरी यशस्वी झालोय की आम्ही त्याला कोणत्याही कारणासाठी स्क्रीन नाही दाखवली. जेव्हा एखाद्या लांबच्या नातेवाईकांना माझ्या बाळाला पाहायचं असतं तेव्हा आम्ही बॅक कॅमेरा वापरून म्हणजे त्यांना बाळ दिसत असतं पण मग बाळाला स्क्रीन दिसतच नाही, म्हणजे आपल्या रेअर कॅमेराने आम्ही त्यांना दाखवतो. सो हा प्रयोग आम्ही आमच्या घरात तर करतो आणि सोपं असतं. जेव्हा तुम्ही त्याची कारण घरातल्या इतर मेंबर्सना पटवून देता, समजावून सांगता, तेव्हा ते पण तुम्हाला सहकार्य करतात. त्याला त्याचे फायदे तोटे तुम्ही समजावून सांगितलं तर तुम्हाला तुमच्या घरचे मेंबर्स पण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्याचा चांगला परिणाम दिसत आहे. सरप्राइझिंगली माझ्या बाळाला पुस्तकं जास्त आवडतात. पुस्तकातली चित्र पाहणं, चित्रांमधल्या गोष्टींकडे बोट दाखवणं, सो ह्या गोष्टी आता तिच्यात दिसायला लागलेल्या आहेत. सो मी माझ्या अनुभवावरून, कारण की तुम्ही सुरुवात केली की तुम्ही पण एक आई आहे, तर मग मी त्या गोष्टी अनुभवते की याचा आनंद एक वेगळा आहे. जेव्हा आपण मुलांमध्ये काहीतरी आपण जे इतरांना सांगतोय तेच घरामध्ये करायचा प्रयत्न करतो तर त्याचे परिणाम खूप छान जाणवतात. त्याचं खूप आपल्याला हा खरा अभिमान असा मी म्हणू शकेन की हे कौतुकास्पद आहे की त्यांना निसर्गात नेणं. म्हणजे फक्त माझंच उदाहरण आता नको, पण मग मी इतरही सांगेन की तुम्ही जेवढं मुलांना बाहेर न्याल, बाहेर दाखवाल, त्यांच्यासाठी जेवढा वेळ काढाल किंवा त्यांना गाणी म्हणून, गोष्टीतून, गप्पा मारून जेवढं त्यांची भाषेचा विकास कराल, जेवढं त्यांच्या अनुभवांमध्ये भर घालाल, तेवढा त्यांचा ब्रेन चांगला डेव्हलप होणार आहे किंवा तेवढी त्यांची इतरांबरोबर डील करण्याची क्षमता वाढणार आहे. नक्कीच. मॅडमनी खूप छान माहिती सांगितली आणि प्रत्येक आईनं हे जर नियम फॉलो केले तर बाळालाही सोशल मीडिया पासून लांब ठेवायला मदत होते. आणि मॅडमनी मलाही खूप सजेशन्स दिल्या की मी आता ह्यातून कसं बाहेर पडायचं. सो तुम्हीही जर माझ्यासारखेच असाल तर नक्कीच ह्या गोष्टींना फॉलो करा आणि सोशल मीडियाला जास्तीत जास्त लांब ठेवण्याचा प्रयत्न